चला आता बघायचं आहे तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो. आणि ॲज वेल ॲज. आता नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज. नॉर्मली नॉट ओनली बट ऑल्सोचा रूल काय असतो बघा. नॉट ओनली बट ऑल्सोचा रूल असतो अँडच्या जागी बट ऑल्सो वापरा. आणि दुसरा रूल असतो टू बीच्या रूपानंतर नॉट ओनली वापरा. आणि जर का ॲज वेल ॲजचा रूल म्हणायचं झालं तर ॲज वेल ॲजचा रूल बघा कसा. आधी आहे नॉट ओनली बट ऑल्सोचा आणि आता ॲज वेल ॲजचा. ॲज वेल ॲजचा रूल कसा आहे, अँडला काढून किंवा बट ऑल्सोला काढून ॲज वेल ॲज टाका. आता बघा मी एक वाक्य घेते. शी इज स्मार्ट अँड गुड लुकिंग. तुम्हाला इथे काय करायचं आहे, नॉट ओनली बट ऑल्सो टाकायचं आहे. तर तुम्ही कसं करणार, इथे शीत असलं तसा इज हा तुमचा टू बीचं रूप आहे. इथे तुमचं एक गोष्ट येणार आणि इथे एक गोष्ट येणार. मग बघा शी इज नॉट ओनली स्मार्ट बट ऑल्सो गुड लुकिंग. आता समजा तुम्हाला असं एखादं वाक्य दिलं असतं बघा. इथे इजच्या नंतर काय टाकला, नॉट ओनली, अँडच्या जागी टाकला बट ऑल्सो. आता समजा असं वाक्य आलं असतं, संकेत वॉज गुड स्टुडंट, ही वॉज टॉपर. आता बघा संकेत वॉज गुड स्टुडंट फुल स्टॉप ही वॉज टॉपर. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, दोन वेळेस संकेत वॉज आणि ही वॉज, म्हणजे इथे सब्जेक्ट दोन वेळेस उल्लेख झाला आहे की नाही. मग ह्या एकाला आपण गुलदस्त्यात टाकणार. मग इथे उत्तर कसं येईल बघा. वॉज हा तुमचा टू बीचं रूप आहे, इथे एक गोष्ट येईल आणि या फुल स्टॉप जवळ एक गोष्ट येईल. म्हणजे तुमचं उत्तर असं येईल संकेत वॉज नॉट ओनली गुड स्टुडंट but also टॉपर. हे तुम्ही वापरले नॉट ओनली बट ऑल्सो. आता याच दोन वाक्यांमध्ये जर का तुम्हाला ॲज वेल ॲज वापरावा लागला तर तुम्ही काय करणार, बट ऑल्सोच्या जागी म्हणजेच अँडच्या जागी तुम्ही काय टाकाल, ॲज वेल ॲज. इथे फुल स्टॉपच्या जागी टाकाल तुम्ही ॲज वेल ॲज. बघा कसा. आता बघा ॲज वेल ॲज तुम्ही कसा वापराल इथे, शी इज स्मार्ट ॲज वेल ॲज गुड लुकिंग. आता हेच तुम्हाला जर का वाक्य संकेतचं वापरायचं असतं तुम्ही कसं केलं असतं, संकेत वॉज गुड स्टुडंट ॲज वेल ॲज टॉपर.